म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की संत संगती म्हणजे चांगल्याची संगत आवश्यक आहे. तुम्ही चुकीच्या माणसाची संगत धरलीत की वाया जाणार म्हणजे जाणार. तुम्ही कितीही चांगले असा. काही लोक म्हणतात नाही माझा मित्र दारू पितो, मी नाही दारू पित आणि पिणारी नाही. मी सांगतो बघ माझ्या मित्रानं लपडी केली, मी नाही करणार कधी. अरे बाबा ढवळ्याजवळ बांधला पवळा, गुण नाही लागला तर वाण लागणार. शिंदेताई आपल्या मुलाला नेहमी सांगतात. म्हणून चांगल्या मित्रांची संगत केली पाहिजे. तसं तुम्ही इथं वडीलधारी माणसं आलेले आहेत. तुम्हाला आम्हाला ह्याच्यातून समर्थ रामदास स्वामींनी मला हेच सांगायचं आहे की आपल्या मुलाबाळांना आपल्याला चांगली ऐकण्याची सवय लावली पाहिजे. सकारात्मक सात्विक ऐकण्याची सवय लागली की वाईट ऐकण्याची सवय आपल्याला लागणार नाही. आणि वाईट कुणी जरी काही सांगितलं तरी आपला परिणाम नाही करणार. म्हणून मी सांगितलंय स्वप्नात सुद्धा कुणाच्या वाईटाचा विचारच नाही करायचा, ऐकायचंच नाही. असले वाईटच विचार ऐकायचे नाहीत. जे ऐकणार ते नेहमी चांगलं ऐकणार. म्हणून दर आठवड्याचा संत संघ आवश्यक आहे. मग अशी यांनी सांगितलं की गुरुना संत संघाची आवश्यकता लागते. गुरुनं किंवा तुकडोजी महाराजांचा त्यांनी अभंग म्हणून दाखवला. हा तुकडोजी महाराजांसाठी अभंग नाही. शेवटी ते सत्पुरुष असतात ना, ते काय करतात आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतात.